16 डिसेंबरपासून राज्यातील हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे, परंतु राज्याला विरोधी पक्षच नेता नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ असीम सरोदे सर आहेत. सर, आपण पाहतोय की आता 16 तारखेपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन आहे, परंतु अद्यापही राज्याला विरोधी पक्ष नेता नाही. विरोधी पक्ष नेता सध्या नाही, कारण की एकूण आमदार संख्येच्या 10% एवढे आमदार एखाद्या पक्षाकडे असतील तर त्यांना विरोधी पक्ष नेता मिळू शकतो किंवा विरोधी पक्ष नेता पद त्यांना मिळू शकते. परंतु सध्या महाराष्ट्रामधली परिस्थिती अशी आहे की अत्यंत मोठं बहुमत हे महायुतीला मिळालेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे जी मतांची किंवा आमदारांची संख्या आहे ती आपण पाहिली तर शिवसेना, उद्धव ठाकरे, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडे जी काही आमदार आहेत ते कोणीही 10% हा क्रायटेरिया पूर्ण करत नाही. आता खरं तर 10% आमदार संख्या असली पाहिजे तरच विरोधी पक्षनेता हे पद देण्यात येईल असा काही लिखित नियम नाही. संविधानामध्ये सुद्धा तशी काही तरतूद नाही. परंतु गणेश मावळणकर म्हणून पहिले लोकसभेचे जे अध्यक्ष झाले होते त्यांच्यासमोर जेव्हा हा प्रश्न आला तेव्हा त्यांनी असा एक अलिखित पायंडा पाडला की 10% एकूण सदस्य संख्येच्या सदस्य ज्या पक्षाकडे असतील त्यांचा विरोधी पक्षनेता होईल आणि तोच मग नियम म्हणून पाळण्यात आलेला आहे. मावळणकर रूल म्हणून त्याला सगळेजण फॉलो करत आलेले आहे. तरीसुद्धा आपण पाहतो की प्रत्येक राज्यामधलं राजकारण वेगळं आहे. प्रत्येक राज्यामध्ये राजकारण करण्याची पद्धती वेगळी आहे आणि महाराष्ट्रामध्ये सातत्याने आपण हे पाहिलेलं आहे की विरोधी पक्षातले लोक हे जरी विरोधात बोलत असले तरीसुद्धा नंतर ते आपसात अत्यंत मैत्रीपूर्ण अशा प्रकारचे व्यवहार ठेवणारे अशी संस्कृती महाराष्ट्राने पाहिलेली आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा अशी परिस्थिती साधारणतः 10 वेळा आली याच्यापूर्वीसुद्धा, जेव्हा आमदार संख्या 10% नसताना सुद्धा विरोधी पक्षनेता असला पाहिजे या जाणीवेने आणि लोकशाहीमधला व्यापकपणा दाखवून महाराष्ट्रातलं राजकारण हे नेहमी पुरोगामी पद्धतीचं राहिलेलं आहे. आणि सदस्य संख्या 10% नसून सुद्धा अनेक राजकीय पक्षांना अनेकदा विरोधी पक्षनेतापद देण्यात आलेलं आहे. म्हणजे साधारणतः 10 वेळा आपण हे झालेलं बघू शकतो, ज्याच्यामध्ये दिबा पाटील, त्यानंतर दत्ता देसाई, मृणाल गोरे असे अनेक जण, मला वाटते नाव मी चुकत असेल काही, पण दत्ता पाटील सॉरी, असे 10 जण म्हणजे निहाल अहमद हे अनेक जण जे होते त्यांच्याकडे बहुमत नसताना सुद्धा त्यांच्या पक्षाकडे शेतकरी कामगार पक्ष असेल, समाजवादी पक्ष असेल, काँग्रेसच्या विरुद्ध जे कोणते पक्ष होते, कारण काँग्रेसची लाट असताना सुद्धा ही एक संस्कृती महाराष्ट्राने निर्माण केली की 10% आमदार संख्या नसेल तरी तुम्ही विरोधी पक्षनेता आम्ही तुम्हाला देतो. कारण की संविधानिक दृष्टिकोनातून विरोधी पक्षनेता असणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. विरोधी पक्ष नेत्याला मंत्रिपदाचा दर्जा आहे, प्रोटोकॉल आहे आणि विरोधी पक्ष नेता जेव्हा करतो आपण तेव्हा विरोधी पक्ष नेत्याला प्राधान्यक्रमाने विधानसभेमध्ये बोलण्याचा, प्रश्न मांडण्याचा, जे तालिकेवर प्रश्न नसतील ते सुद्धा महत्त्वाचे असतील तेव्हा ते मांडण्याचा, त्याच्याबद्दलचं विस्तृत विवेचन करण्याचा सगळा अधिकार असतो. विरोधी पक्ष नेत्याला डावलून कोणताही निर्णय होऊ शकत नाही. अनेक समित्या असतात, उपसमित्या असतात, ज्याच्यामध्ये कायदा नियम वेगळे तयार केले जातात. ते विरोधी पक्षांच्या सहभागातून झाले पाहिजे असं लोकशाहीला अभिप्रेत आहे. सर, विरोधी पक्ष निवडीचा अधिकार विधानसभा अध्यक्षांनाच आहे. ते सत्ताधारी पक्षांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ शकतात का, की त्यांचा हा म्हणजे व्यक्तिगत निर्णय घेऊ शकतात एक विधानसभा अध्यक्ष म्हणून? विधानसभा अध्यक्ष म्हणून ते स्वतः हा निर्णय घेऊ शकतात. परंतु जरी विधानसभा अध्यक्ष म्हणून ते निर्णय घेतात असं संविधानिक तरतुदीनुसार आपण म्हणू शकतो, तरीसुद्धा वास्तवात असंच राहिलेलं आहे की मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार, मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार विधानसभा अध्यक्ष वागतात. त्यामुळे त्यांना जर सत्ताधारी पक्षांनी सुचवलं तसं तर विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेत्याची घोषणा करू शकतात. आणि हा व्यापकपणा यावेळेस दाखवावा. म्हणजे महाराष्ट्रात आपण पाहिलेलं आहे की केवळ 9 आमदार असताना सुद्धा दिबा पाटील जे शेतकरी कामगार पक्षाचे होते ते विरोधी पक्षनेते झाले होते. आणि असं विरोधी पक्षनेतापद असलं पाहिजे हे यावेळेस तरी खूप जास्त बहुमत महायुतीला, भारतीय जनता पक्षाला मिळालेलं असताना त्यांनी हा व्यापक राजकारणाचा भाग म्हणून हा प्रयोग स्वीकारावा. ज्या ज्या पक्षांनी आधी हे चांगले प्रयोग केले,
त्यांचं चांगुलपण हे स्वीकारलं गेलं पाहिजे असं मला वाटते. बरेचदा त्यांनी असं केलं, त्यांनी तेव्हा तसं का नाही केलं असं म्हणण्यात जे राजकारण केलं जाते, तो राजकारणाचा भाग बाजूला ठेवून विरोधी पक्षनेता यावेळेस नेमला पाहिजे असं मला वाटते. सर, राहुल नार्वेकर यांची पुनर्निवड झालेली आहे. विरोधी पक्षनेता निवडला जाईल असं वाटतं त्यांची मागच्या 5 वर्षाची कारकीर्द बघता? राहुल नार्वेकर यांची कारकीर्द मागच्या वेळेसची जी होती ती वेगळ्या परिस्थितीत चर्चेत आलेली होती. यावेळेस पूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे. पूर्ण बहुमत असताना, कोणाच्याही पाठिंब्यावर अवलंबून असताना, एक मोठी ताकद आणि लोकशाहीची शक्ती मिळालेली असताना, लोकशाहीची शक्ती आपण वाकड्या मार्गाने किंवा वेगळ्या कामांसाठी वापरणार नाही याची जबाबदारी सगळ्यांवर जशी आहे तशी राहुल नार्वेकर यांच्यावर सुद्धा आहे. कारण की आपण बरेचदा राज्यशास्त्राचं तत्व म्हणून हे पाहतो की पॉवर करप्ट्स, ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली असं म्हटलं जाते, की जेव्हा सत्ता खूप मोठ्या प्रमाणात हातात मिळते तेव्हा अधिक भ्रष्ट माणूस वागू शकतो. परंतु लोकशाहीमध्ये अशाच वेळेस संतुलन राखण्याची गरज आहे की आमच्याजवळ खूप मोठं बहुमत आहे तरीसुद्धा आम्ही लोकशाहीच्या सगळ्या प्रक्रियेचं पालन करू हे दाखवण्याची गरज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सगळे सत्ताधारी सदस्य आणि राहुल नार्वेकर या सगळ्यांवरच आहे असं माझं मत आहे. सर, आपण पाहतोय की राहुल नार्वेकरांनी शिवसेना कोणाची, राष्ट्रवादी कोणाची, आमदार अपात्रतेचा निकालही त्यांनी दिला. आता ही जी केस आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. जस्टिस जे होते, म्हणजे चीफ जस्टिस जे होते चंद्रचूड, ते सुद्धा रिटायर झालेले आहेत. आता याची पुढची जी परिस्थिती आहे ती कशी असू शकते? सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सगळ्यांचा भ्रमनिरास भारतातल्या लोकांचा केला. विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांची खूप निराशा केली की सत्तेला सत्य सांगण्याची धमक आणि हिंमत त्यांनी दाखवली नाही. आणि त्यामुळे एक अत्यंत बेजबाबदार अशा प्रकारचा या प्रकरणासंदर्भातला वागणुकीतला त्यांचा भाग हा आता सगळीकडे वृत्तपत्रांमधून, मासिकांमधून त्यांच्यावर टीका व्हायला लागलेली आहे. दुर्दैव आहे आपलं की एक अत्यंत हुशार, निष्णात आणि कायदेपंडित असलेला माणूस सुद्धा न्याय देऊ शकला नाही आणि मुद्दामून प्रकरण प्रलंबित ठेवलं की काय, अशा प्रकारच्या शंका जेव्हा नरेंद्र मोदी त्यांच्याकडे गणपतीची पूजा करायला गेले, आरती करायला गेले तेव्हापासून जास्त अधोरेखित झालेली आहे. यानंतर हा निर्णय झाला पाहिजे हे संविधानासाठी आवश्यक आहे. म्हणजे आत्ता जे निवडून आलेले लोक आहेत त्यांना आता कोणताही धोका नाही, ते अपात्र काही ठरू शकत नाही. पण राहुल नार्वेकरांनी कोणीच अपात्र नाही हा जो निर्णय दिला होता तो निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाला निर्णय द्यावाच लागणार आहे. आणि तो जर दिला नाही तर अशा पद्धतीनेच मग अजितदादांनी पक्ष फोडला, पक्षचिन्ह पळवलं, अशाच पद्धतीने इतर राज्यांमध्ये सुद्धा हे सुरू झालं तर लोकशाहीच्या अंतर्गत एक अराजक मास्ताना आपण बघू. आणि म्हणून 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतर बंदी विधेयक आहे, ते पक्षांतर बंदी कायदा आहे, तो त्याचं पालन झालं पाहिजे. नाहीतर पक्षांतर बंदी कायदाच रद्द करून टाकला पाहिजे, हे एकदा ठरवावं लागेल. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला हा निर्णय घ्यावाच लागेल की अशा पद्धतीने पक्ष फोडून सत्ता स्थापन केली असेल तर त्याला कायदेशीर मान्यता देता येईल का, याबद्दलचा निर्णय एकदाचा घेणं आवश्यक असणार आहे. दुसरं आवश्यक असणार आहे की निवडणूक आयोगाला जे अधिकार आहेत ते केवळ पक्षचिन्ह कोणाचं हे ठरवण्याचे आहे. पक्षचिन्हाच्या योग्यतेबद्दल कोणाचं भांडण असेल तर त्या सगळ्या वेळेस पक्षचिन्ह आतापर्यंत गोठवण्यात आलेलं आहे. यावेळेस पहिल्यांदाच असा निर्णय झालेला आहे की पक्षचिन्ह हे एकनाथ शिंदेंना, नंतर मग अजितदादांना त्यांचं देऊन टाकण्यात आलं. पण निवडणूक आयोगाने एक चूक केलेली आहे की शिवसेना हा पक्ष, राष्ट्रवादी हा पक्ष अजितदादांचा आहे, शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदेंचा आहे, हा जो निर्णय दिलेला आहे तो त्यांनी अधिकार कक्षांचं उल्लंघन करून दिलेला आहे असं माझं मत आहे. याच्यावर सर्वोच्च न्यायालयाला निर्णय द्यावा लागेल की इलेक्शन कमिशनला केवळ सिम्बॉल ठरवण्याचा हक्क असताना त्यांनी आपल्या अधिकार कक्षा ओलांडून ज्या पद्धतीने पक्ष कोणाचा हा सुद्धा निर्णय देऊन टाकलेला आहे तो त्यांना अधिकार होता का, हा महत्त्वाचा प्रश्न सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला निकालात काढावा लागेल. हे होते कायदेतज्ञ असीम सरोदे. अर्थात 16 तारखेपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याला विरोधी पक्षनेता मिळतो का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना.
तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी। एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस। तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा। मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव। मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4। संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54। मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78।